Praise the Lord. Hallelujah. परमेश्वराची स्तुती असो. हालेलुया. Greetings to you in the most blessed name of our Lord and Savior Jesus Christ. पुन्हा एकदा प्रभू येशूच्या महान सामर्थ्य नावामध्ये सगळ्यांना सलाम करतो. We are once again glad to come to you through this Rofe TV to share the word of God. आणि पुन्हा एकदा रोफे टीव्हीच्या माध्यमातून परमेश्वराचं वचन आपल्यापर्यंत घेऊन येत असताना आनंद होत आहे. And let us expect God to speak to us as we meditate on the word. आणि पुन्हा एकदा परमेश्वराकडे आपण अपेक्षा करूया की ज्यावेळेला आपण वचनाचं मनन करीत आहोत तो आपल्याशी बोलेल. Let us turn to the book of Ephesians. एफिसकारास पत्राकडे यावेळेस आपण जाऊ. And let us turn to 4th chapter of book of Ephesians. आणि एफिसकारास पत्र याचा 4था अध्याय यावेळेस आपण पाहणार आहोत. You know, Satan wanted to hinder God's work by putting Paul into prison. आणि पौलाला तुरुंगात टाकल्यानंतर सैतानाची इच्छा होती की परमेश्वराच्या कार्याला थांबवावं. So Satan thought that he will hinder the work of God by putting him into prison. आणि सैतानाला असं वाटलं की पौलाला तुरुंगात टाकल्यानंतर एखाद वेळेस देवाचं कार्य थांबून जाईल. But Paul, even after going to prison, he didn't keep quiet. He started writing. आणि पौल सुद्धा आपण पाहतो की तुरुंगात गेल्यानंतरही तो शांत बसला नाही, तर त्याने लेखन काम सुरू केलं. So one of the epistles which he wrote from prison आणि तुरुंगातून लिहिलेल्या पत्रापैकी is Ephesians. हे एक पत्र आहे, एफिसकारास पत्र. Hope you know other epistles also, because he has written many epistles after going to prison. आणि आशा करतो आपल्या पौलाने लिहिलेले तुरुंगातून लिहिलेली इतर पत्रही आपल्याला ठाऊक असतील. You can search out and tell me which are other epistles. आणि तुम्ही ते शोधून मला सांगू शकतात की पौलाने तुरुंगातून लिहिलेली इतर पत्रे कोणती. Ephesians 4th chapter verse 1. एफिसकारास पत्र 4था अध्याय आणि वचन 5. It says, I therefore, the prisoner of the Lord, appeal to you, walk worthy of the calling which you received. यास्तव जो मी प्रभूमध्ये बंदीवान, तो मी तुम्हास विनंती करीतो की तुम्हास झालेल्या पाचारणास शोभेल असे तुम्ही चालावे. Beloved, God calls you and me to accept a special call from God. प्रियांनो, परमेश्वराने तुम्हाला आणि मला एका विशिष्ट कार्यासाठी पाचारण केलेलं आहे. So here God is calling Paul to accept his ministry. आणि या ठिकाणी पौलाला देव पाचारण करत आहे की त्याने त्याची सेवा स्वीकारावी. In verse 2 it says, with complete humility and meekness, with patience bearing with one another in love, striving to keep the unity of the Spirit in the bond of peace. पूर्ण नम्रतेने, सौम्यतेने व क्षमाशीलतेने वागून एकमेकांचे प्रीतीने सहन करावे, शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यास झटत राहावे. So we need to have bonds of unity and then proceed in that. आणि आपल्याला ऐक्य राखून त्यामध्ये पुढे चालायचे आहे. Now let us go to 7th verse. आता पुढे 7व्या वचनाकडे It जाऊया. says, but to each one of us grace has been given according to the measure of the gift of Christ. तरी आपल्या प्रत्येकास ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे कृपा दिली आहे. No, in church everyone is having a gift. मंडळीमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी एक दान आहे. You can't say I don't have any gift. तुम्ही म्हणू शकत नाही की मला कुठलंही दान नाही. And God gave each one some or other gift that we may become a blessing to each other. आणि परमेश्वराने आपल्याला एक दान दिलेलं आहे प्रत्येकासाठी, आणि आपण त्यासाठी त्याच्याद्वारे त्याच्या नावाचा गौरव करू शकतो. You know, in 8th verse it says, therefore he says, when he ascended up on high, he led captivity captive and gave gifts to men. आणि पुढे 8वं वचन म्हणतं, यास्तव तो म्हणतो, त्याने उच्चस्थानी आरोहण केले, तेव्हा त्याने पाडाव केलेल्यास कैद करून नेले आणि मनुष्यास दाने दिली. Beloved, why 8th verse speaks about ascension of Christ.
आणि 8वं जे वचन आहे प्रभू येशूच्या स्वर्गारोहणाबद्दल सांगतं. Why Jesus has to ascend? प्रभू येशूला त्या ठिकाणी त्याचं स्वर्गारोहण का झालं? This verse also answers that question. आणि हे वचन त्या प्रश्नाचं उत्तर देतं. You know, it was said, therefore he says, when he ascended up on high, he led captivity to captive and gave gifts to men. आणि हे वचन स्पष्ट रीतीने आपल्याला सांगतं की त्याने उच्च स्थानी आरोहण केले, तेव्हा त्याने पाडाव करून नेलेल्यास करून नेले आणि मनुष्यास दाणे दिली. And the next verse explains us what is ascension. आणि याचं पुढचं वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की आरोहण काय होतं. Verse 9 says, now that he ascended, what is it but that first he also descended into the lower parts of the earth. त्याने उच्चस्थानी आरोहण केले, यावरून तो प्रथम पृथ्वीच्या अधोभागी उतरला होता, यापेक्षा दुसरे काय समजावे. So what do we understand by saying ascension? मग आरोहण या शब्दाला पाहून आपण काय समजू शकतो. Ascension means God or Jesus descended also into lower parts of the earth. याचा अर्थ हा होतो की प्रभू येशू पृथ्वीच्या अधोभागामध्ये सुद्धा उतरला होता. Why he has to descend to lower parts of the earth? मग पृथ्वीच्या खोलवर भागामध्ये उतरण्याची गरज त्याला का पडली. Is it true that he was descending to the lower parts? आणि या ठिकाणी आपण पाहतो की तो पृथ्वीच्या अधोभागात उतरला होता. Why he has to go to the lower parts of the earth? पृथ्वीच्या अधोभागी उतरण्याची गरज त्याला का होती. Let us turn to Romans 10th chapter, रोमकरास पत्र याच्या 10व्या अध्यायाकडे जाऊया. verse 7. आणि त्याचं 7वं वचन. Anyone? आणि आपण ते वाचूया. Yeah. In Marathi? किंवा अधोलोकी कोण उतरेल, हा. अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणण्यास. तर ते काय म्हणते, Yeah. ते वचन तुझ्या जवळ आहे, तुझ्या तोंडात व तुझ्या अंतःकरणात आहे. Yeah. जे विश्वासाचे वचन आम्ही गाजवितो ते हेच, जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असं आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुला तारण प्राप्ती होईल. You know, there are two steps to receive salvation. तारण प्राप्त होण्यासाठी 2 पायऱ्या आहेत. It is by accepting that Jesus died and then he went into the lower parts and then he rose again 3rd day. आणि त्यातला हा भाग आहे की तो आपल्या पापासाठी मरण पावला, पृथ्वीच्या अधोभागामध्ये उतरला आणि 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. So one who is a believer, he has to believe in the heart and confess it openly about what Jesus has done on the cross. आणि तारण प्राप्ती करून घेणाऱ्याला आपल्या अंतःकरणात विश्वास धरणं आहे आणि मुखाने कबूल करणं आहे की प्रभू येशू या ठिकाणी अधोलोकामध्ये उतरला आणि त्याच्याद्वारे मला तारण प्राप्ती आहे. Now verse 10 says, आणि पुढे 10वं वचन सांगतं, Ephesians 4:10. इफिस्करास पत्र 4था अध्याय आणि 10वं वचन. He that descended is the same also who ascended up far above all heavens that he might fill all things. जो उतरला होता तोच सर्व वस्तू आपण भरून टाकाव्या म्हणून सर्व ऊर्ध्व लोकावर चढला. Jesus, when he spoke to the thief on the cross, आणि प्रभू येशू ज्यावेळेस वधस्तंभावर शेजारी असलेल्या चोरासोबत बोलला, he said to him, today you will be with me in paradise. तो म्हणाला, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील. So the thief went with Jesus to the lower parts to see the paradise and to be there. आणि तो जो चोर होता तो प्रभू येशू ख्रिस्तासोबत तो अधोलोकात उतरला आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्तासोबत त्याने सुखलोक पाहिला. And that paradise was meant for the saints who died in the Old Testament. आणि हे जो सुखलोक होतं ते त्या सर्व संतांसाठी होतं जे जुन्या काळात किंवा जुन्या करारामध्ये मरण पावले. So Jesus went down to the lower parts and the gospel
is completed and the sacrifice of Christ on the cross is completed. That is the reason he is leading the captive into captivity. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपण पाहतो अधोलोकात उतरला जेणेकरून त्याने त्याची असलेली सेवा आणि त्याने केलेली जी सेवा वधस्तंभावरची सेवा होती ती पूर्ण व्हावी आणि कैद करून नेलेल्यास त्या ठिकाणी सोडून सुखलोकात न्यावे. So after Jesus was crucified, he did a great mission to take the Old Testament saints captivity, and he went down to lower parts and told the gospel and took them to heaven, and then he kept them there and then came back to ascend from the dead ones. आणि वधस्तंभावरून आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त अधोलोकात उतरला होता आणि जुन्या करारामध्ये असलेल्या सर्व संतांना घेऊन त्यांना बंधमुक्त करून त्या ठिकाणी सुखलोकात तो घेऊन गेला. So during his burial he did not keep quiet. He went down to lower parts. He took a thief also with him, and then he took the captives as a captivity, and then took them to heaven, and then kept them, and came and resurrected on third day. आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मृत्यूनंतरही शांत राहिला नाही. तो अधोलोकात उतरला, त्याच्या सोबत तो त्या चोरालाही घेऊन गेला. तिथे असलेल्या सर्व संतांना त्याने घेतलं आणि त्या चोरासहित त्याने त्यांना सर्व सुखलोकात कैद करून नेल्यांना त्या ठिकाणी घेऊन गेला. So verse 8 also says he gave gifts as he ascended. आणि म्हणून 8वं वचन पुन्हा एकदा आपल्याला सांगतं की त्याने मनुष्यास दाने दिली. What are these gifts? मग ही दाने काय आहे? These are not spiritual gifts. ही सर्व आध्यात्मिक दानं नाहीयेत. These are not natural gifts. ही नैसर्गिक दानं नाहीयेत. But these gifts are right in verse 11. पण ही सर्व दाने आपल्याला 11व्या वचनात पाहायला मिळतात. So to the church he gave these gifts, and what are those gifts? Number 1 is apostles. आणि मंडळीसाठी ही सर्व दाने त्याने देव केली. त्यातलं सर्वात प्रथम दान आपण पाहतो ते म्हणजे प्रेषित. Then number 2 is prophets. त्याच्यानंतर दुसरे आपण पाहतो संदेष्टे. Number 3 is evangelists. तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतो सुवार्तिक. And then number 4 is pastors. चौथ्या क्रमांकावर पाहतो ते पाळक. Number 5 is teachers. आणि 5व्या क्रमांकावर पाहतो ते शिक्षक. So I was taught by my teachers to remember these 5 ministries. आणि माझ्या शिक्षकांकडून मला ज्या रीतीने या गोष्टी संदर्भात शिकवण्यात आलं होतं की हे 5 प्रकारच्या सेवा कशा रीतीने लक्षात ठेवाव्या. He showed it. He said all the 5 fingers represent this ministry. आणि त्यांनी मला शिकवलं आपल्या हाताची 5ही बोट या 5 सेवेला दर्शवितात. Number 1, apostles. सगळ्यात आधी प्रेषित. Apostles can touch all these 4 fingers. आणि प्रेषित जे आहे या सर्व उरलेल्या बोटांना स्पर्श करू शकतात. So one who is having apostolic gifts, they can be doing the prophetic ministry, they can be doing evangelistic, and they can be pastors, and they can be also teachers. आणि प्रेषित जे आहे ते संदेष्टेचं कार्यही करू शकतात. आपण त्यानंतर पाहतो ते सुवार्तिकेचं कार्यही करू शकतात, ते पाळकीय सेवाही करू शकतात आणि ते शिक्षकाचं कार्यही करू शकतात. It's like general physician having touch with all the departments. आणि आपण पाहतो जणू काही एक जनरल फिजिशियन किंवा एक वैद्य आहे, डॉक्टर आहे जो सर्व प्रकारच्या गोष्टींचा उपचार करू शकतो. But when we have specific problems to specific things, then they refer to a specialist. आणि ज्या वेळेला एखादी विशिष्ट दुखणं आपल्याला उद्भवतं त्यावेळेला त्या गोष्टीवर असलेल्या निष्णात डॉक्टरांकडे आपल्याला पाठवण्यात येतं. For example, if you have eye problem, उदाहरणार्थ जर तुम्हाला डोळ्यांची समस्या आहे then they will refer to eye specialist. तर त्या ठिकाणी तुम्हाला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे पाठवण्यात येईल. Only ophthalmologist can identify right problem in your eyes. आणि केवळ डोळ्यांचेच डॉक्टर तुमच्या डोळ्यांमध्ये असलेली जी
समस्या आहे ती अचूक रीतीने ओळखू शकतात. Those who have bone problems, ज्यांना हड्ड्यांचा त्रास आहे that will be referred to the bone doctor, that is ortho doctor. त्यांना हाडांच्या डॉक्टरांकडे पाठवण्यात येईल. And then those who have heart problem, they will be referred to only cardiologists. ज्यांना हृदयाशी संदर्भित समस्या आहेत त्यांना हृदयांच्याच डॉक्टरांकडे पाठवण्यात येईल. Those who have this stomach problem, they will be referred to doctor of medicine. आणि ज्यांना पोटाशी संदर्भात समस्या आहेत त्यांना वैद्यकीय डॉक्टरांकडे किंवा औषधांशी संबंधित डॉक्टरांकडे पाठवण्यात So येईल. different doctor has different speciality and they become special. वेगवेगळ्या डॉक्टरांची वेगवेगळी ती विशेषता आहे आणि त्या विशेषतेमध्ये त्यांचं प्रामुख्य किंवा निष्णात्य आहेत. Same way, this pointing finger is the second finger from thumb. आणि अंगठ्यानंतर असलेलं आपलं जे पहिलं बोट जे दिशादर्शक बोट आपलं आहे, What is the function of this pointing finger? मग या बोटाचं काम नेमकं काय? You know, pointing finger points out and says which is the solution for which problem. दिशादर्शक बोट जे आहे हे लोकांच्या जीवनात मध्ये असलेल्या समस्यांना दर्शवतं आणि त्यांच्या जीवनातली नेमकी समस्या काय आहे हे ते दर्शवतं. And then it can locate the problem. आणि त्या समस्येकडे ते बरोबर बोट करतं. They may not be able to solve the problem. For that, they need some other ministry. आणि हे सोडवण्यासाठी एखादी ते सोडवू शकणार नाही, कारण ते सोडवण्यासाठी एखाद्या वेळेस त्याला विशेष अशी सेवाही लागेल. So, pointing finger will teach you how to locate the problem. मग हे दिशादर्शक बोट जे आहे कशा रीतीने ती जीवनातली समस्या ओळखावी हे दर्शवितं. Third finger is the finger which is toppest and middle finger. आणि तिसरं जे बोट आहे हे आपल्या हातातलं सगळ्यात मोठं लांब असलेलं बोट. The toppest finger is having the ministry of evangelism, touching each area and then leading them to teachers. आणि हे मधलं जे सगळ्यात उंच बोट आहे हे सुवार्तिकाचं काम आहे. सुवार्तिकाची सेवा आहे जी सगळ्यात मोठी अशी आहे. Then fourth finger त्यानंतर चौथं बोट आपण पाहतो is called a ring finger. आणि हे अंगठीचं बोट आहे. In the marriage, लग्नामध्ये they put ring. या बोटामध्ये अंगठी घातली जाते. What is this? हे कशासाठी आहे? Because it is a special responsibility of whole life of other person. आणि आपल्या जोडीदाराची संपूर्ण आयुष्यभराची जबाबदारी दर्शवणारं हे बोट आहे. So it is pastoral ministry has a additional responsibility of taking care of every sheep, maybe tender or the grown up or maybe old sheep, but each sheep should be carried on with different responsibilities and different treatments. आणि हे चौथं जे बोट आहे हे पाळकीय सेवेचे बोट आहे, जेणेकरून त्याच्यावर अतिरिक्त एक जबाबदारी आहे की मंडळीमध्ये असलेल्या लहान थोरापासून मध्यमापासून असलेल्या वयस्कर प्रत्येक मेंढराची त्याच्या गोष्टीप्रमाणे वैयक्तिक प्रमाणे काळजी घेणे. Then fifth finger is the smallest finger. त्यानंतर पाचवं जे बोट पाहतो हे सगळ्यात छोटं बोट आहे. This can easily enter into ears and do the needful. आणि हे बोट सहज रीतीने आपल्या कानात जाऊ शकतं. Same way, teachers are gifted and specialists and they know how to teach properly that even a simple person can understand what is in the scripture. त्याचप्रमाणे शिक्षकाची जबाबदारी ही अशाच रीतीने आहे की वचनातली छोट्यातली छोटी गोष्ट ही समोरच्याला साध्या सोप्या रीतीने कशा रीतीने समजून सांगण्याचं कौशल्य व दान शिक्षकाकडे असतं. It is a wonderful thing to learn these things and to rejoice and grow for God's glory. आणि या सर्व गोष्टी परमेश्वराच्या गौरवासाठी शिकणं फार अद्भुत गोष्ट आहे. Let's close our eyes and look God in prayer.
आपले डोळे आपण बंद करूया, परमेश्वराकडे आपली दृष्टी आपण लावूया. Father, thank you for loving us. प्रभू धन्यवाद देतो की तू आम्हावर प्रीती करतो. Thank you for sending your son Jesus Christ. तुझा पुत्र तू येशूला आमच्याच करिता दिलंस म्हणून तुला धन्यवाद. He died and he rose again third day. तो मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. He led captivity into captive. आणि त्याने कैद करून नेलेल्यास धरून नेले. And then he definitely released gifts for us. आणि त्याने निश्चित आमच्यासाठी दाने ठेवली. We have seen 5 types of gifts, and all these gifts you have kept in the church and church to grow for your glory, Lord. आणि प्रभू ही 5 प्रकारची दान तू मंडळीत ठेवली जेणेकरून या दानांद्वारे मंडळीची वृद्धी व्हावी. Help us to identify our gift and cater to the needs of the saints who are in the church, O Lord. आणि प्रभू ही आमची दानांची जबाबदारी ओळखून प्रभू मंडळीमध्ये असलेल्या संतांची आम्ही सेवा करू शकू यासाठी तू आम्हाला सहायता कर. Glorify your name. तुझ्या नावाचा गौरव तू करून We घे. pray that you may and your spirit may touch each one who is hearing right now. आणि या वेळेला हे वचन ऐकणारे प्रत्येकावर प्रभू तुझ्या आत्म्याद्वारे तू अभिषेक आणि त्यांना तू स्पर्श करावा अशी प्रार्थना कर. Help us to understand the deeper things of your word. तुझ्या वचनातील गूढ आणि गहन गोष्टी समजण्याचं अंतःकरण त्यांना तू दे. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूच्या द्वारे प्रार्थना पिता तुला सादर करतो म्हणून तू स्वीकार कर देवा. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया.